नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. विजय थालापती यांनी घेतली तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ. सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांची आता खैर नाही, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. रिक्षा टॅक्सी चालकांनी 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिका, अन्यथा कारवाई होणार, प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. पुण्यातील 36 धोकादायक वाड्यांना नोटीस. निराधारांना मिळणार घरबसल्या डिजिटल हयात प्रमाणपत्र, हेळसांड थांबणार, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा निर्णय. विकास लवंडे फेक प्रकरणी 2 दिवसात आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य. सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई पुणे महामार्गावर अपघात, सुदैवाने सर्वजण सुरक्षित. मे महिन्यात सोनं स्वस्त, लग्नासराईत दिलासा, 5 महिन्यात सोन्यात तब्बल 40,000ची घसरण. पुणे शहरातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य, वाकड ते नवले पुलादरम्यानच्या सेवा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर फेक, 14 जणांवर गुन्हा दाखल. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजनबद्ध तयारी, पुण्यात विभागीय आयुक्त पुल कुंडावर यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक. तुळजाभवानी मंदिराची श्रीमंतीकडे वाटचाल, सोन्या चांदीच्या चढ उतारानंतरही वाढलं 49 किलो सोनं, 662 किलो चांदी. माडाच्या 156 लॉटरी विजेत्यांची प्रतीक्षा संपणार, 25 वर्षांनंतर स्वप्नपूर्ती होणार, घरांच्या किमतीतही 15 लाखांनी घट. आज मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर मेगा ब्लॉक. मुंदुकरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची आज एसआयटी चौकशी होणार. नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर वाढला, कोकणातील आंबा काजू बागायतदारांचा वर्षावर धडक मोर्चा. रायगडात वादळी पावसाचा तडाखा, वीज पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, अनेक ठिकाणी मालमत्तेचं नुकसान. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.